हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। चाफ्याचं कटिंग आहे हे। ह्याला देवचाफा असं सुद्धा म्हणतात। हे कटिंग मी अशा झाडापासून घेतलेलं आहे की तिथं त्याची व्यवस्थित काहीच देखभाल होत नव्हती आणि पाणीसुद्धा देत नव्हतं। ते अक्षरशः फक्त जमिनीत तग धरून राहिलेलं होतं। खूप मोठं वृक्ष होतं पण त्याची अजिबात देखभाल होत नव्हती। तिथून मी हे कटिंग घेतलेलं आहे। पूर्णपणे वाळलेलं होतं पण तरीही मी प्रयत्न करूयात म्हणून असा एक मी प्रयत्न केलेला आहे की बघूयात हे लावून, आणि हे आणून मी एका पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवलं तर जवळजवळ हे पूर्णपणे काळं असं होतं, वाळल्यासारखंच होतं। ह्याला अशी जी टोकावरती फूट दिसतीये तुम्हाला, तर ती फूट यायला जवळजवळ 1.5 ते 2 महिने लागले। हे हिरवंगार आहे। थोडंसं नखानी खरडून बघितलं, हिरवं होतं, त्यामुळे मला ह्याला पानं फुटतील आणि हे रोप जगेल ह्याची आशा होती आणि त्यामुळे मी हे आणून लावलं। पाण्यातच ठेवल्यानंतर ह्याला अशा प्रकारे छानपैकी पानं आलेली आहेत। आता पानं आल्यानंतर मला हे लावायचं आहे, पण मला हे म्हणजे वाया घालू द्यायचं नाही। मी हा एक प्रयोग करते। एक पॉट घेतलेला आहे। ह्या पॉटला खालच्या बाजूला होल्स आहेत, पण मी डायरेक्ट मातीत हे लावणार नाही आहे। जेव्हाही आपण अशा प्रकारचे कटिंग्स पाण्यातून जेव्हा म्हणजे हे तग धरायला लागतात, त्याच्यानंतर डायरेक्ट मातीत लावलं तर कदाचित तिथे ते सर्वाईव्ह करत नाहीत। त्यामुळे मी एक प्रयोग करणार आहे की आधी हे मी पाण्यातच ठेवणार आहे, पण ह्या पॉटला खाली होल असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी एक अशी प्लॅस्टिकची कॅरी बॅग ठेवणार आहे। ह्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये मी पुन्हा पाणी भरून त्यामध्ये तेच रोप ठेवणार आहे। म्हणजे त्याला जे मीडियम आधी मी घेतलं होतं त्या कटिंगसाठी, त्याच मीडियममध्ये मी ते ठेवणार आहे आणि ते रोप जे आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये आधी मी पाणीच घातलेलं आहे आणि आता थोडी थोडी मी त्याच्यामध्ये मूठभर अशी त्याच्यामध्ये माती घालणार आहे। म्हणजे मातीच्या ज्या मीडिया आहे त्याला ते फॅमिलियर होईल, सर्वाईव्ह होऊ शकेल आणि माझं रोप हे खराब होणार नाही। तर केव्हाही आपण कुठलंही कटिंग आणतो तर ते आधी आपण जर पाण्यात ठेवलं तर त्याला तुम्ही बघू शकता की शूट्स येतात वरच्या बाजूला, थोडीशी पालवी फुटायला लागते, म्हणजे ते जगण्याचा प्रयत्न करत असतं पण त्याला मुळं आलेली नसतात। मग आपल्याला काय वाटतं की आता हे चांगलं ह्याला म्हणजे पालवी फुटलेली आहे तर आपण हे मातीत लावावं, तर तसं केल्यामुळे ते लगेच सर्वाईव्ह होत नाही। म्हणून मी हा प्रयोग असा करून बघितलेला आहे। हा साधारण मी महिन्याभरापूर्वी केलेला प्रयोग आहे। पाण्यामध्ये ते तसंच ठेवलं आणि त्याच्यामध्ये मूठभर अशी माती मी सतत मिसळत गेले आणि साधारण महिन्याभरानंतर सुद्धा साधारण 3 ते 4 दिवसांनी रोज 1-2 मुठी मी ह्याच्यामध्ये माती घालत होते आणि अजूनही ते छान हिरवगार आहे। तर आता माती आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये लीफ मोड कंपोस्ट घातलेलं आहे, तर अशा ह्या मीडियामध्ये ते सर्वाईव्ह केलेलं आहे। आता आणखीन थोडे दिवस मी हे असंच ठेवून बाहेरची जी कॅरी बॅग आहे, जेव्हा ही पूर्णपणे मातीने भरेल बॅग, तेव्हा बाहेरची कॅरी बॅग पूर्णपणे कट करून मग मी ते रिपोर्टिंग पॉटमध्ये करणार। तोपर्यंत त्याला छान मुळं फुटलेली असतील। तर मुळं येण्यासाठी नेहमी वेळ लागतो। वरच्या बाजूला शूट्स येत असतात पण रूट्स येण्यासाठी म्हणजे मुळं येण्यासाठी ह्या कटिंग्सना वेळ लागत असतो। ते स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करत असतात। आपण पाण्यामध्ये जेव्हा ठेवतो त्यावेळेस ते व्यवस्थित सर्वाईव्ह होत असतात। पाण्यातून त्यांना अन्नद्रव्य मिळत असतं जगण्यासाठी, पण मुळं येण्यासाठी त्यांना वेळ लागतो। तर हा माझा प्रयोग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।